दंडोत प्रणाम. मायबापो, श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला रणांगणावर दिलेलं ज्ञान म्हणजे गीता ज्ञान आहे. गीता ज्ञानाची सुरुवात धर्मापासून होते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुष्यवा अशी सुरुवात होते आणि गीतेची शेवट होतो ध्रुवा नीतीर मतिर्ममा, नीतीवर शेवट होतो. धर्म आणि नीती शिकवणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे. धर्म शिकवणारं धर्म म्हणजे काय? स्वतःचा स्वधर्म निधर्म श्रेय परधर्मो भयावह असं ज्ञान देणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे. आणि नीती सांगणारं धर्म युद्धामध्ये देखील नीती असते असं सांगणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे. तर या गीतामध्ये गीतेचं ज्ञान देत असताना अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला 11 प्रश्न विचारले. तर पहिला प्रश्न त्याने विचारला, श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना त्रैगुण विषयदा निस्त्रैगुणो भव अर्जुनो, निर्द्वंद्व हो, नित्य सत्वस्थ हो, निर्योग शेव आत्मवान हो आणि श्रुती विप्रतिपन्ना ते यदा असता शिशी निश्चला समाधा हो चला बुद्धी तदा योगमवापशिसी. तू ज्यावेळेस या श्रुती वेदाच्या श्रुतीमधून तू जोपर्यंत श्रुतीच्या मोहामध्ये पडणार नाहीस, त्याच्या वचनामध्ये मोहक वचनामध्ये पडणार नाहीस, तोपर्यंत तुला तुझं मन स्थिर होणार नाही, तुझी बुद्धी स्थिर होणार नाही. आणि तू जोपर्यंत यदा ते मोह कलिलम या मोहरूपी चिखलातून बाहेर निघणार नाहीस, यदा ते मोह कलिलम बुद्धी व्यतितरिष्यती, जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी चिखलाला पार करून जाईल त्यावेळेस तुझं मन स्थिर झालं असं समजावं लागेल. असं आहे. मग तू तुझी बुद्धी स्थिर कर. कारण काय जे अव्यवसायात्मक बुद्धी रेखे कुरुनंदन, व्यवसायात्मक बुद्धी एकच असते आणि बहुशाखा हे नंतरचे बुद्ध येव अव्यवसायना आणि अनेक फाटे अव्यवसायात्मक बुद्धीला अनेक फाटे असतात. म्हणून तू ती अनेक फाटेवाली बुद्धी सोडून दे. अनेक गोष्टी तू मला सांगू नको, फक्त एकच बुद्धी ठेव, व्यवसायात्मक बुद्धी ठेव आणि स्थितप्रज्ञ हो. मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणला, देवा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ शकेशो स्थितधी किम प्रभाषित किमासित उद्यत किम. तो स्थितप्रज्ञ कसा असतो, तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो हे मला सांगा. आणि मग श्रीकृष्ण महाराजानं त्याला 17 श्लोकातून स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे सांगितलं. तर पहिल्या श्लोकात ते म्हणतात, अर्जुना प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञेच छेदोच्यते. जो मनातल्या सगळ्या कामना सोडून देतो, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, मनातल्या सर्व कामना सोडून देतो आणि परमेश्वराच्या चिंतनात काय होतो, एकरूप होतो. परमेश्वराच्या चिंतनात एकरूप होतो, त्या माणसाला खरा स्थितप्रज्ञ म्हणता येईल. बाबा असं तुम्ही देखील स्थितप्रज्ञ व्हा. परमेश्वराच्या मनातल्या कामना सगळ्या सोडून द्या, त्याच्या मागं पळू नका आणि प्रजहाती आता मनातल्या कामना सोडून द्या आणि परमेश्वराच्या चिंतनात एकरूप व्हा आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम. आणि दुसरं एक विनंती करतो की आपला हा गीता चॅनल आहे, देवल चॅनल आहे, या देवल ऑफिशियलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशी विनंती करतो आणि थांबतो. दंडोत प्रणाम.